स्क्रीनच्या बाजूने जरी जात असेल ना तरी फलंदाज फलंदाजी करण्यासाठी थांबत असतात. असं व्हायला नको. महत्त्वाच्या मॅचेस आहेत, आपण बघतोय 16 संघांना या स्पर्धेत प्राधान्य दिलं गेलंय. प्रत्येक दिवसात 4 संघांचा समावेश आणि त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या दिवसातून समीरा अँड निधी 11 बलवली संजय दादा डंगर यांनी पुरस्कृत केलेला बलवली संघ सुपर 8 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. त्यानंतर शेवटची मॅच जिंकत गौरी 11 आंबिवली दीपक पाटील कर्णधार यांचा संघ पोहोचलाय सुपर 8 मध्ये. पहिल्या दिवसातून हा दुसरा संघ होता. काल दुसरा दिवस सुरुवातीचे दोनही सामने जिंकत आक्रोश 11 जिते हरेश गाभण यांचा संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला आणि शेवटच्या लढतीमध्ये एक रोमहर्षक सामना आपण बघितला. राजवीर अँड हरीश एंटरप्राइजेस बलवली टीमनं तो विजय प्राप्त करत सुपर 8 मध्ये आपली जागा पक्की केली. पहिला सामना सहजगत्या जिंकला तो हर्ष 11 दुर्शेट टीमनं आणि आता लढत सुरू होते. सूरज भाऊ 11 जिते टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा करेल बॅटिंग तर फिल्डिंग करण्याचा निर्णय एसके केपीके स्टार दुर्शेत या टीमकडून. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे स्वतः कर्णधार अमित ठाकूर, मात्र स्ट्रायकर एंडला असेल मंदार पाटील. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, लाईन खूप चांगली होती, चेंडू सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. लीलाधर ठाकूरला आपण बघतोय यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. इलू या टीमचा हिस्सा आहे. अशा वेळेला खूप चांगली मॅच होईल यात शंका नाहीये. दोनही टीम अगदी तगडे आहेत. एका बाजूला रोहित म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अमित ठाकूर. बॅटला ब्रश होऊन चेंडू मागच्या बाजूला निघालाय. गल्यांनी थर्डमॅन मधून चेंडू निघणार त्या अगोदर या चेंडूला स्टॉप केलं जात आहे. एक धाव मात्र या चेंडूवरती जरूर मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं होत असताना एक धाव लागते ती धाव फलकावरती. काल खरं तर आम्हाला किरणदादा पाटील यांनी शब्द दिला होता की आयोजकांसाठी आम्ही नक्कीच टी शर्ट या ठिकाणी देऊ आणि जास्त वेळ न घेता अवघी मी तर म्हणेन एक रात्र सरत नाही तोपर्यंत टी शर्ट आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी त्यांनी स्पॉन्सर्ड केल्या. त्यासाठी आम्ही त्यांना विशेषतः मनापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम साई संदेश हॉटेलचे ओनर आपण बघतोय दिनेश दादा पाटील, पण त्याचबरोबरीने एक सच्चे समर्थक किरणदादा पाटील. आणि काल त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे मात्र टी शर्ट आयोजकांना सुपूर्द केलेत. त्यासाठी मी किरणदादा पाटील यांनाही मनापासून आभार व्यक्त करतो. पण इथे त्रिफाला उद्ध्वस्त केला जातो आणि तिसऱ्या चेंडूवरती पहिला धक्का दिलाय बॅटिंग करणाऱ्या जिते टीमला. विकेट गमावले एक या धावसंख्येवरती. एक बाद एक अशी स्थिती. स्वतः कर्णधार तिसऱ्या क्रमांकावरती मैदानावरती दाखल होत असताना रोहित म्हात्रेला आपण बघतोय. चांगली इनिंग त्याला या ठिकाणी पेश करावी लागेल कारण पहिली विकेट ज्या वेळेला तुम्ही लवकर गमावताना त्यावेळेला तिथून पुढे भागीदारी होणं फार गरजेचं असतं. फुल टॉस लँड होण्यापूर्वी बॅट वरती कन्वर्ट केला आणि त्याला दिशा दिली आहे. डीप स्क्वेअर लेग डीप फाईन लेगच्या मधून लॉंग लेग सीमा पार पॅरेलाल स्ट्रोक येतोय षटकार. षटकारानं आघात केलाय फलंदाज रोहित म्हात्रे. या फलंदाजानं स्वतःच्या धावसंख्येचं अकाउंट त्यांना षटकारानं खुलं केलंय. अपेक्षा आहे अमित ठाकूरचा खराब चेंडू आणि त्यावरती हल्ला चढवत 6 धावा वसूल करतोय रोहित हा फलंदाज. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता खरं तर हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न पण संपर्कच झाला नाही. चेंडू पुन्हा एकदा विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ फिरावेल एक बाद नाहीये.
अगोदरच्या मॅच मध्ये खरं तर शुभम म्हात्रे यांनी सांगितलं की महाराजांबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. त्यांचा इतिहासच फार मोठा आहे आणि आपण नेहमी म्हणतो ना, इतिहासात तुमचं नाव नाही झालं पाहिजे, तुमच्या नावाचा इतिहास झाला पाहिजे. आणि असं एकमेव व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा हा खरं तर त्यांच्या नावाचा हा इतिहास आहे. इथे अजून एक चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 15. हा शिव प्रताप होता. आपण बघितलं असेल पूर्व नियोजन, संयम, धाडस आणि तदनंतर एकात्मता म्हणजेच शिवप्रताप. सुरुवातीला भरपूर चांगलं नियोजन केलं, तदनंतर धाडस दाखवलं आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा होता तो संयम. खरं तर स्वतः महाराज गेले नाहीत तर कानाला बोलावलं आणि बोलून पाडलं. शिवप्रताप सगळ्यांनाच ठाऊक असेल. इथे विकेट गमावले, सुरुवातीला चौकार जरूर आला पण विकेट देण्यास भाग पाडलं गोलंदाज मंगेश पाटील. या गोलंदाजानं धावा येत होत्या आणि अशा वेळेला असं वाटत होतं की चांगल्या धावसंख्येकडे निघेल, पण अखेर जो ब्रेक थ्रू हवा होता ना तो दिला जातोय. फलंदाज मंदार पाटीलला बाद करत दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. धावसंख्या स्थिरावले 15 या धावसंख्येवरती. 15 धावा आहेत धावफलकावरती. पहिलं षटक टाकलं अमित ठाकूरनं, त्यानं धावा खर्च केले 11. एक षटकार एक चौकार त्याच्या षटकामध्ये आपण पाहिला. मंगेश पाटील आलाय तो दुसऱ्या षटकासाठी. फुल टॉस, खराब चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार डीप स्क्वेअर लेगच्या वरून येतोय. दर्जेदार षटकार. पदार्थे 21 धावा आहेत धावफलकावरती. 21 धावा आहेत धावफलकावरती. खूप चांगली गीतं गोल्डन डीजेच्या माध्यमातून लगावली जात आहेत. खरं तर प्रत्येक मावळा हेच सांगत होता, जोपर्यंत जिंकत नाही ना तोपर्यंत झुंजत राहायचंय. आणि हेच आमच्या राजांनी आम्हाला शिकवलंय. आणि असंच काहीसं गीत मी तर म्हणेन डीजे गोल्डनच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकवलं जात आहे. त्यांचंही विशेषतः आम्ही कौतुक करतोय. 21 वरती धावसंख्या पोचले. बॅटिंगसाठी मितेश म्हात्रेला आपण बघतोय आणि चांगला खेळ करण्यासाठी तो आता सज्ज झालाय. वेगवान चेंडू होता, जोरदार अपील या ठिकाणी करण्यात आली होती. संधी होती खरं तर धावची, इथे तसं काही घडलं नाही. लेग बाईटच्या साह्यानं एक धाव मात्र प्राप्त होत असताना एक धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये ती 22. मेड अंपायर शैलेश चव्हाण सर, स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत विलास कदम सर, हे दोन मान्यवर पंच आपण मैदानावरती बघतोय. तिसरे पंच शुभम कदम सर यांची भूमिका महत्त्वाची राहिली. आणि विशेषतः जर आपण पाहिलं ना हरीश गावण, तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अद्यापर्यंत एकही निर्णय न चुकता त्यांची भूमिका खूप चांगली राहिली आहे. प्रत्येकाचं भरपूर चांगलं योगदान आहे. स्वीप, समोरच्या दिशेनं हा फटका, टायमिंग प्रॉपर होतं, फुटवर्कचा योग्य वापर आणि त्याच्या जोरावरती लगावलाय हा षटकार. विभागाची प्रीमियर लीग आहे आणि सध्याच्या घडीला बहुचर्चित असलेला हा जिते संघ आहे.
यांनी अगदी या मोसमात धुमाकूळ घातला. विशेषतः हरेश गावंड यांचा फॉर्म गेले 2-3 मोसम त्यांच्यासाठी चिंतेचा विषय राहिला होता. रोहित मात्र खरं तर फॉर्म मध्ये आहेत सुरुवातीपासून, पण विशेषतः हरेश गावंडचं फॉर्म मध्ये परतणं आणि याचा अर्थ जिथे संघ काय करू शकतो टेनिस क्रिकेट विश्वात हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलं. या मोसमात ते चांगल्या टच मध्ये आणि त्यात जिथे गावचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण बघतोय ना, तो या टीमचा कर्णधार आहे रोहित म्हात्रे. आणि त्यानं सुरुवातीपासून मी आक्रमण करणार असा मी तर म्हणेन इशारा दिलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत चांगली बॅटिंग त्यानं साकारली. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होतीये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14.50 च्या सरासरीनं 29 धावा असतील त्या धावफलकावर. सूरज भाऊ 11 जिते. खरं तर महेशदादा ठाकूर आणि जय हिंद ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतोय. रोहित म्हात्रे कडे खरं तर कर्णधार पदाची भूमिका त्यांनी सोपवली आणि त्यांचा हा सूरज भाऊ 11 जिते हा संघ मैदानावरती टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा खूप चांगली बॅटिंग करतोय. तर टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय SK स्टार दुर्शेत सचिनदादा गावंड यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण मैदानावरती बघतोय, जो पहिल्यांदा फिल्डिंग करतोय टॉस जिंकल्यानंतर. आपल्या कोट्यातील दुसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना अमित ठाकूर हाफ ट्रॅकर लवकर लाईन पिक केली होती. रोहित शर्मा स्टाईलला फटका सजवलाय. जसा संपर्क झाला ना, रोहितने इकडे तिकडे बघितलंच नाही, चेंडू थेट गेला सीमा पार, षटकार. इंटरनॅशनल क्रिकेटची आठवण करून देणारा स्ट्रोक होता. फटका खूप चांगला फटका, नेत्रदीपक स्ट्रोक. यावेळेला गरंगलत चाललाय. सिली मिडॉन मधून चेंडू वाटचाल करतो वायडिश लॉंगॉनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले होते. चेंडूची फेकी सुद्धा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले. जलद गतीने त्यांनी चेंडूची फेकी केली आणि इथे मात्र मिळते ती एकच धाव. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 36. दिशा देण्याचा प्रयत्न, विकेटच्या बाजूला चेंडू रिंगालतोय. रोहित मात्रेला हवे स्ट्राईक. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते. बॅटच्या साह्याने एक धाव येते, कारण पंचांचा इशारा येत नाही, याचा अर्थ बॅटला ब्रश होऊन चेंडू विकेटच्या बाजूला रिंगालत होता. इथे एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने 37 धावा आहेत त्या धावफलकावरती. 37 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग साकारतो रोहित मात्रे मैदानाच्या आतमध्ये. अमित ठाकूर कर्णधार आपल्या कोट्यातील दुसरं षटक या मॅच मध्ये टाकत असताना प्रमुख खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे बघतो आणि त्याची कामगिरी अद्यापर्यंत निराशाजनक राहिली. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, भरपूर दूर होते, स्वतःला बॅकफुटवरती घेऊन आले होते. जास्त गतीचा चेंडू सरळ गेला खरं तर विकेट किपरच्या हातामध्ये. इलू त्या ठिकाणी चांगलं काम करत असताना निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावफलक स्थिरावेल 37 या धावसंख्येवरती. 37 धावा आहेत धावफलकावरती. SK स्टार दुर्शेत फिल्डिंग करतोय टॉस जिंकल्यानंतर आणि बॅटिंग करतोय सूरज भाऊ 11 जिते. खोलवर पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय, चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळेल. लॉंगॉनला चेंडू निघाला होता. एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 38. धावा येत आहेत बॅटिंग करणाऱ्या जिते टीमसाठी. खराब चेंडूवरती सहज मोठे फटके येत आहेत आणि चेंडू जर का चांगले असतील ना, त्यावरती सिंगल डबलचा शोध घेत धावफलक हलता ठेवण्याचं काम करतायत रोहित म्हात्रे आणि साथी फलंदाज मितेश म्हात्रेला आपण बघतोय. हाही फटका गरंगलत चाललाय. वाडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, मिस फील्ड झाली आणि एक छोटीशी संधी तिचा मी तर म्हणेन फायदा घेताना एकेरीला परिवर्तित केलंय दुहेरीत. दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली धावफलकावरती 40. मैदानावरती असेल ड्रिंक्स ब्रेक आणि संधी असेल DJ गोल्डन.
40 धावा धावफलकावरती चौथ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हनुमानपाडा विलेज एंड कडून मारा करण्यासाठी तयार होतोय. धीरज घरत या ठिकाणी आपण बघतो की गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना या दरम्यान या ठिकाणी क्रिकेटवरती निष्णात प्रेम करणारे व्यक्तिमत्व यांनी काल सुद्धा भरपूर वेळ अगदी पहिल्या दिवसापासून उद्घाटन सोहळा प्रसंगी सुद्धा ते उपस्थित होते. तदनंतर संपूर्ण स्पर्धेमध्ये जसा जसा त्यांना वेळ मिळतोय ना या स्पर्धेमध्ये ते दाखल होत आहेत. आदरणीय DB काका यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. नक्कीच आम्ही DB काकांना विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष असं स्वागत तिसऱ्या दिवसामध्ये जिते विभाग प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून. वाईड बॉल आल्याचा इशारा. एक अजून एक वाईड बॉल. काय घडते मैदानावरती. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. अमित ठाकूर या कर्णधारानं जरूर टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू जेणेकरून पहिल्या इनिंगमध्येच आम्हाला विजयाचा मार्ग खुला होईल. पण चौथ्या षटकात जर गोलंदाज असा असेल तर गोलंदाजी नेहमीच प्रश्न राहील या संपूर्ण स्पर्धेमध्ये अमित ठाकूरसाठी. ऑन साईडला फटका. एक हात सुटला होता पण तरी सुद्धा येतोय सीमापार हा षटकार.
पंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय जनार्दन म्हात्रे साहेब यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मोस्ट वेलकम या ठिकाणी करतोय. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊन ही स्पर्धा एन्जॉय करायची. आपले जिथे विभाग प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष असं स्वागत. विकेट मिळण्याची शक्यता महत्त्वपूर्ण हा झेल होता आणि तो कॅरी केला जातोय. रोहित म्हात्रे या फलंदाजाला दाखवला जातोय परतीचा रस्ता. खरं तर ही विकेट हवी होती खूप अगोदरपासून, पण अखेर खराब गोलंदाजी का होईना महत्व प्राप्त करतोय तो गोलंदाज धीरज घरत आणि माघारी जातोय तो रोहित म्हात्रे. ती 37 धावांची इनिंग पेश करत अद्यापर्यंत पोहोचवलंय बॅटिंग करणारी टीम जिते टीमला 61 या धावसंख्येवरती. 61 धावा आहे धाव फलकावरती. तिसरी विकेट या ठिकाणी गमावले. 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलाय तुषार म्हात्रे. बॅटची आहे ज्येष्ठरक्षकांना टिपलाय झेल. अजून एक विकेट प्राप्त करतोय. खरं तर सुरुवात खराब केली होती या गोलंदाज धीरज घरतनं, पण अखेर तो या मॅचमध्ये स्वतःला परत घेऊन येतोय. षटकार आल्यानंतर लगातार 2 विकेट प्राप्त करतोय धीरज घरत आणि आल्या पावली माघारी परतावं लागेल तुषार म्हात्रेला. धाव फलकावरती 61, 4 विकेट या ठिकाणी गमावल्यात. रोहित घरत बॅटिंगसाठी आलाय. नॉन स्ट्रायकर एंडला मितेश म्हात्रेला आपण बघतोय. धीरज तयार आहे. धीरजचा हा चेंडू समोरच्या दिशेने फटका खेचला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले होते अति घाई आणि इथे मात्र चेंडू सीमा पार जातोय. लॉंग ऑफ सीमा पार चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने 4 षटकार प्रजा, कारण सिंहासनावरती आरूढ होता माझा शिवछत्रपती राजा. आणि आपण बघतोय की सुखात प्रजा होती. खरं तर त्यावेळेला त्यांनी केलेला संघर्ष, तदनंतर या हिंदवी स्वराज्याची निर्मिती आणि या स्वराज्यात आपण अगदी सुखानं नांदतोय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या झाले धाव फलकावरती 65, 4 विकेट या ठिकाणी जरूर गमावल्यात. डेथ ओव्हर असेल, शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. कमी धावा या षटकात टाकल्या तर गोलंदाजी करणारा संघ दुसऱ्या सत्रात धावांचा पाठलाग करताना त्यांना आव्हान त्यांच्या अगदी मी तर म्हणेन आवाक्यात असेल. पण इथे जर का 15+ धावा आल्या ना या षटकात तर पूर्णतः सुस्थितीमध्ये पोहोचेल पहिल्यांदा बॅटिंग करणारा सूरज भाऊ 11 जिते हा संघ. खूप चांगली बॅटिंग राहिली. कर्णधार रोहित म्हात्रे यानं 12 चेंडू फेस करताना वैयक्तिक 37 धावांची इनिंग त्यानं साकारली. त्याला चांगली साथ मितेश म्हात्रेने सुद्धा दिली आणि तो अद्यापर्यंत मैदानावरती तोच मितेश म्हात्रे कमालीचा स्ट्रोक या ठिकाणी लगावत असताना ठोकतोय. षटकार आणि पंच इशारा करतायत. रिव्ह्यू 6 धावा तर जरूर आल्यात. 65 होत्या. 65 + 6 71 धावा धावफलकावरती लागतायत. पण चेंडू जर का खराब असेल तर 1 धाव अजून वाढेल. तिसरे पंच शुभम कदम सर तपासणी करतील आणि योग्य तो निर्णय
आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यानंतरची मॅच विनर विपक्ष विनर अशी होताना आपल्याला पाहायला मिळेल. फेअर डिलेव्हरी, षटकार जरूर आलाय. एक चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. शेवटचं षटक. 5 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे पहिल्या सत्रातील. रोहित गावंडला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. मितेश मात्र वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती खेळ करतोय. 2 षटकारांचा समावेश, 1 सिंगल 1 डबल. इथे फुलटॉस, पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात ठोकलाय. दर्जेदार षटकार. सत्याहत्तर धावा आहे. धावफलकावरती खूप चांगली बॅटिंग राहिली आहे. 4 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. या इनिंगमध्ये टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकतोय. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन, पण त्याही पेक्षा कमालीची बॅटिंग. लगातारचा 3रा षटकार ठोकतोय मितेश म्हात्रे, मॅन फ्रॉम बलवली. शेवटचं षटक, हे षटकच या मॅचचं चित्र स्पष्ट करणार होतं आणि हे षटक जातोय रोहित म्हात्रे या कर्णधाराच्या बाजूने. 3 षटकार लगातार आले. तिथे निर्धाव चेंडू येतोय. धावफलक स्थिरावेल. 83 धावा आहेत त्या धावफलकावरती. मैदानावरती अगदी वादळ आलंय मितेश म्हात्रे या फलंदाजाचं. चांगले बॅटिंग त्याने साकारले. रोहित म्हात्रेला चांगली साथ त्यानं अगोदर दिली आणि रोहित जसा बाद झाला ना, सगळी सूत्र त्याने आपल्या खांद्यावरती घेतलीत आणि चांगली बॅटिंग तो मैदानावरती पेश करतोय. मोठे फटके तर आले. डबलसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होत असताना चांगली बॅटिंग होते क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. 2 धावा मात्र मिळतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते 85 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या सत्रातील बाकी असेल. पहिल्या दिवसामध्ये देव म्हात्रे याच्या संघाने 101 धावा 5 षटकामध्ये जमवल्या होत्या. कालच्या दिवसात 89 धावा जमवल्या होत्या आणि 90 धावांचा पाठलाग करण्यासाठी सरसावला होता रोहन पाटील यांचा खरोशी संघ. पण इथे एकूण धावसंख्या होती 91. येणारे 30 चेंडू 92 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. SK KPK स्टार दुर्शेत अमित ठाकूरला चांगला खेळ दुसऱ्या सत्रात आता करावाच लागेल. स्वतः कर्णधार असेल आणि ते 91 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या विपरीत या धावा रोखले जातील, हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील शुभम म्हात्रे सर. तत्पूर्वी DJ ऑपरेटर. मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय जिथे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय जनार्दन म्हात्रे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत DB काका, त्यांच्या समवेत महेंद्र म्हात्रे साहेबांची उपस्थिती आपण बघतोय. DB काका आणि महेंद्र म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी झालेला आहे. मी विनोददादा गोले या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जनार्दन म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
जिते विभाग प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचे अध्यक्ष गणेशदादा पाटील, जे स्वतः भारतीय जनता पार्टी पेन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष आहेत. गेली कित्येक वर्ष उपसरपंच पद बलवली ग्रामपंचायतीमधून त्यानं भूषवलं, एक चांगलं व्यक्तिमत्व. आणि आपण या ठिकाणी बघतोय की विद्यमान सदस्य जनार्दन म्हात्रे ग्रामपंचायत जिते यांचा शुभ सन्मान जिते विभाग प्रीमियर लीग 2025 मध्ये होत असताना या स्पर्धेचे मुख्य आयोजक विनोददादा गोले यांच्या शुभ हस्ते आणि फोटो सेशन करतायत ते हरीश गावण. खरं तर ते सुद्धा या स्पर्धेला लीड करतायत. नक्कीच मी जनार्दन म्हात्रे साहेबांना मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. त्यासाठी मनाच्या अंतःकरणापासून आम्ही खूप खूप आभार आपल्या या ठिकाणी व्यक्त करतोय. जिंकण्यासाठी 30 चेंडू 91 धावा जमवल्यात. 92 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. दुर्शट टीमला पण या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील. नेमकं काय घडेल हे ऐकवतील शुभम म्हात्रे. मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय खरं तर क्राईम ब्रँच पोलीस रायगड भूषण या पुरस्कारानं सन्मानित महेंद्र म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आदरणीय डीपी काका यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते महेंद्र म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचे. स्वतः क्राईम ब्रँच पोलीस आहेत. खरं तर रायगड भूषण या पुरस्कारानं सन्मानित असणारं हे व्यक्तिमत्व महेंद्र म्हात्रे साहेब आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी डीपी काका यांच्या शुभ हस्ते जिते विभाग प्रीमियर लीग 2025 मध्ये होत असताना केतन पाटील उपाध्यक्ष जिते विभाग प्रीमियर लीग 2025 त्यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचंही स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. महेंद्र म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना मायेची शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह भेट देऊन महेंद्र म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो डीपी काका यांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेचे उपाध्यक्ष केतन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर केतन पाटील यांनी गेली 2 दिवस सगळ्यांनाच खुश केलं आहे. खेळाडू असतील, कॉमेंटेटर असतील. खरं तर आपण बघतोय पहिल्या दिवसात आमच्यासाठी त्यांनी प्रत्येकी 200 रुपये, कालच्या दिवसात प्रत्येक समालोचकाला 100 रुपयाचा कॅश प्राईज त्यांनी दिलं होतं. काल डीपी काकांनी सुद्धा भरपूर पारितोषिकं लावली. खेळाडू असतील, कॉमेंटेटर असतील आणि पंच तुम्ही चिंता करू नका, तुम्ही मागे राहणार नाहीत. प्रत्येकाच्या कलेला दाद या ठिकाणी दिली जाते. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅलो, थँक्यू सो मच अंकित जी मालुसरे सर. दुसऱ्या सत्राला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. सूरज भाऊ 11 जिते, अर्थातच रोहित म्हात्रे संघ टीमचा कॅप्टन असलेला हा संघ. त्यानंतर एसकी केपी स्टार दुर्शेत अमित ठाकूर टीमचे कॅप्टन असलेला संघ आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये सूरज भाऊ 11 टीमनं तब्बल 91 धावा या ठिकाणी बनवल्यात आणि 92 धावांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी ठेवलं आहे. ते फलंदाजी करत असताना एसके केपी स्टार दुर्शेत या टीम समोर. सलामीची जोडी मैदानात पाहतोय आपण. विराज बेकावडे आणि नॉन स्टेकेंड वरती अमित ठाकूर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन अथर्व शेलार हा गोलंदाज झाला. ओ यावेळेला स्मॅश केलाय बॉल मागच्या बाजूने आपण पाहतोय. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या वरून या इनिंग मध्ये ठोकला हा पहिला षटकार.
प्रमुख खेळाडूंनाच संधी मिळायची. मग जितेचा हरेश गावण, कळव्याचा सुशांत मोकल, त्यानंतर आव्याचा ओमकार पाटील, दादरचा बादल, असे जे प्रमुख खेळाडू आहेत, देव म्हात्रे असेल, यांनाच संधी फक्त पेन तालुक्यातून खेळत असताना प्राप्त होत असायची. पण या जिते विभागानं आता दाखवून दिलंय की फक्त इतकेच खेळाडू नसून जे पेन पूर्व विभागातील खेळाडू सुद्धा कमी नाही आहेत. आणि त्यामधला हा आपण बघतोय मुंगोशीचा हा खेळाडू विराज बेकावडे ज्यानं सुरुवात चांगली केली आहे. नक्कीच अंकित सर सगळ्यांना चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा कार्य या ठिकाणी केलंय. ते जिथे विभाग प्रीमियर लीगच्या कमिटीच्या माध्यमातून चांगला परफेक्ट आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालंय. अगदी जिथे विभागातील सर्व गावातील चुनिंदा खेळाडू या स्पर्धेसाठी खेळताना आपण पाहतोय. टोटल 16 टीम आपण या स्पर्धेसाठी पाहणार आहोत. आज तिसरा दिवस आहे स्पर्धेचा. 2 संघ आपण पाहिलं तर सुपर 8 मध्ये गेलेत. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कोणताही फिल्डर नाहीये, पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डिंग फार चांगली झाली आहे. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ शेवटच्या क्षणाला बॉल मात्र आतमध्ये ढकलला आणि या चेंडूवरती मी तर म्हणेन कमीत कमी आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या तर 2. या चेंडूवरती मिळतील 2 धावा आणि 2 धावा संख्येच्या बरोबरीनं एसके केपिस्टार दुर्शेट टीमची धावा संख्या झाली आहे ती 9 धावा. 9 धावा धावफलक्यावरती. पहिलं षटक चालू आहे. अथर्व हा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. अकूट टप्प्याचा बॉल अगदी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळाला होता. थोडी चुकी झाली आहे मी तर म्हणेन. थ्रो करत असताना आपण पाहिलं तर बॅकअप चांगला मिळाला आहे मागच्या बाजूनं. एक सिंगल रन या चेंडूवरती पाहायला मिळेल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्येत होईल बदल आणि धावसंख्या होईल ती 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलक्यावरती लागल्यात. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणेन सुरुवात तेवढी चांगली झाली नाहीये. कारण ज्या वेळेला 50-60 धावा चेस करायच्या असतील त्यावेळेला 10-12 धावा आपण सफिशियंट म्हणू शकतो. परंतु आता 92 धावा पाहिजेत. 92 धावा पाहिजेत म्हटलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 18-19ची सरासरी ठेवायची आहे. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा घेण्याची नितांत गरज आहे ती एसके केपिस्टार दुर्शेट टीमला. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे ती अथर्वची. एक षटकाराचा मार खाऊन फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात त्या 10 आणि इथून आपण पाहिलं तर विकेट अजून एकही गेली नाहीये. सलामीची जोडी विराज बेकावडे आणि अमित ठाकुरी मैदानात आहे. अमित आपण पाहिलं तर 2 बॉल 3 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय आणि विराज खेळतो तो 4 बॉल आणि 7 वरती. संघाची धावसंख्या आहे ती 10. 92 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं षटक संपलंय आणि उर्वरित आता आपण पाहिलं तर 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी गरज आहे ती 82 धावसंख्येची. 24 चेंडू 82 धावसंख्येची गरज. मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय सिनियर खेळाडू. खरं तर सिनियर जरी असले तरी त्यांचा खेळ आपण पहिल्या मॅचमध्ये बघितला. खरं तर 4 विकेट प्राप्त केल्या. सुभाष शिंदे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी या स्पर्धेचे उपाध्यक्ष केतनदादा पाटील आपणास विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते पेन पूर्व विभागातील एक सिनियर खेळाडू, त्याहीपेक्षा मी असं म्हणेल की बैलगाडा क्षेत्रात ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं, शिवा बैलाची ताकद शुभम कदम तुम्हालाही चांगलीच ठाऊक आहे. वरसाईचा शिवा बैल आणि अगदी त्यांनी खूप चांगलं नाव कमावलंय आणि त्याचे स्वतः मालक सुभाष शिंदे आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे उपाध्यक्ष केतनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते होत असताना मायाची शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह भेट देऊन खरं तर सन्मान केला जातो. सुभाष शिंदे सिनियर खेळाडू, वय वर्ष 51, पण त्यांच्या खेळानंतर खरं तर असं वाटतच नाहीये आणि ते सांगतायत की क्रिकेटमध्ये वयाला मर्यादाच नसते. खूप चांगला खेळ राहिला पहिल्या मॅचमध्ये. अशीच अपेक्षा आम्ही इथून पुढे करू आणि तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त आम्ही या ठिकाणी करतोय. चला बोलूया मॅचकडे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. रोहित मात्रे टीमचा कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती आलाय. 24 बॉल 82 ची गरज आहे. यावेळेला लॉफ्ट केलाय बॉल. खूप चांगला फटका बॅटच्या फ्लो मध्ये आलाय. आला तसा पाठवलाय बॉल सीमा पार. आला हा ब्रँडेड षटकार 6. अगदी विटका जेव्हा पत्तर से द्यायला सुरुवात केली आहे. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न अगदी शफल होऊन मागच्या बाजू लॉंग लेग आणि फाईन लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज रोहित मात्र देखील हुशार गोलंदाज आहे. अगदी थोडासा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप शरीराच्या दिशेने फेकला आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 17 या आकड्यावरती.
यावेळेला खूप चांगला फटका पाहायला मिळाला. फिल्डर होते, फिल्डरच्या डोक्यावरून फ्लाय होत चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय तो फलंदाज विराज बेकावडेच्या बॅटमधून. चौकाराच्या साह्यानं धावसंख्येत होईल बदल आणि धावसंख्या होईल ती 21. प्रयत्न करणे कधीही सोडू नका, कारण अपयश हा यशाच्या मार्गातील एक टप्पा आहे. प्रयत्नांना आता सुरुवात केली आहे. यावेळेला देखील मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, बॉल मात्र हवेत आहे. फिल्डर थोडसा जजमेंट करत असताना चुकलाय, झेल ड्रॉप झालाय. विराजला एक संधी मिळाली आहे. खऱ्या अर्थानं विराज या खेळाडूचा झेल टिपणं तितकाच गरजेचं होतं, कारण अंकितजी मालुसरे यांनी सांगितलं की चांगला फॉर्म मध्ये आणि यंग खेळाडू आहे. अगदी त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये आपण धावा येताना पाहिल्यात आणि त्याला हे जीवनदान दिलं जातं. 2 धावा निश्चितपणे या चेंडूवरती मिळतील आणि 2च्या साह्यानं धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या होईल ती 23 या आकड्यावरती. सलामीची जोडी मैदानात आहे. चांगला खेळ आपण पाहिला आतापर्यंत अमित ठाकूर आणि विराज बेकावडेच्या माध्यमातून चालू आहे. गोलंदाज रोहित तयार आहे. उडवलाय बॉल, खूप चांगला फटका, लांब लचक आलाय. आणखीन एका दणदणीत खणखणीत षटकार. एकूण धावसंख्या धाव फलक्यावरती 2 षटकानंतर आपण पाहतोय ती 29 धावा. टीमची टोटल 29 झाली आहे. विराज वैयक्तिक आपण पाहिलं तर 25 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अगदी 92 धावा बनवायच्या असल्या तरी खचला नाहीये आणि या मॅच मध्ये खचून देखील चालणार नाहीये. उभारी घ्यावी लागेल, प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न विराज बेकावडेच्या माध्यमातून 100% चालू आहेत. 25 वरती वैयक्तिक खेळतोय आणि संघाच्या धावा झाल्यात ते 29. आणि या स्पर्धेचे जिथे विभाग प्रीमियर लीगचे विद्यमान उपाध्यक्ष केतनजी पाटील साहेबांकडून विराटने जर 50 लगावली तर त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, गोटी नेम थोडासा चुकलाय. चांगला बॅकअप मागच्या बाजूने पाहायला मिळालाय. सिंगल रन या ठिकाणी मिळेल ती फलंदाज अमित ठाकूरला आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या होईल ती 30. म्हणजे इथून आपण पाहिलं तर 17 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 62 धावसंख्येची गरज. 17 चेंडू आणि 62 पाहिजेत. मोठी धावसंख्या चेस करायची. बिग हिट आणि विराज यांनी लगातार 3 6 मारले तर सन्माननीय विनोदजी गोले यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे. अखूट टप्पाचा बॉल, हुकचा फटका, खूप चांगला फटका पाहायला मिळालाय. अगदी खेळाडू कक्षामध्ये बॉल चाललाय सीमा पार आला हा दणदणीत षटकार. आतमध्ये धावांचा वर्षाव, धावांची बरसात, रनांचा पाऊस मैदानावरती होतोय. विराजच्या बॅटमधून आणखी एक षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या झाली आहे ती 36. या ठिकाणी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न सरळ शेप मध्ये आपण पाहतोय. फिल्डर आलेत, चांगली फिल्डिंग झाली आहे. एकापेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल रन या चेंडूवरती फक्त मिळेल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या होईल ती 37 धावा धाव फलक्यावरती लागल्यात. अजून देखील आपण पाहिलं तर बऱ्याचशा धावा बनवायच्यात. बऱ्याचशा धावा बनवत असताना आता दोन्ही एंडनं चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. विराज बेकावडेची फलंदाजी चालूच आहे, परंतु आता अमित ठाकूरला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. स्विच हिट घेण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटनं धावा येत असताना असे फटके मित्र म्हणेन सध्याच्या स्थितीला मारणं थोडंसं चुकीचं आहे. सरळ बॅटमधून विराजनं देखील धावा बनवल्यात. तशीच बॅटिंग करण्याची गरज आहे आणि स्विच हिट घेण्याची सध्याची स्थिती नाही आहे.
कारण तुमचे जसे डॉट बॉल येत जातील तर तसा संघावरती प्रेशर दबाव वाढत जाईल. त्यामुळे धावा कशाही येवो, धावा घेण्याची गरज आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. गोलंदाज तयार. आणखीन एक अफलातून बॉल कमबॅक केलं जाते गोलंदाज अथर्वच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी. अकूट टप्पाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि पडल्यानंतर आपण पाहिलं गुडलाईन स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर थोडासा बॉल फ्लाय झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. आणखीन एक निर्धाव चेंडू. आणि मी मगाशी सांगितलं जसजसे निर्धाव चेंडू येत जातील तसा SK केपी स्टार दूरच्या टीमवरती दबाव वाढत जाईल. ऑन साईडला फटका आपण पाहतो. स्क्वेअर लेगला फिल्डरचा बॅकअप आहे. एकदा मिळतीये. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. कदाचित स्ट्राईक एंडवरती येण्याचा प्रयत्न असावा फलंदाज विराज बेकावडेचा. षटक संपलंय. माफ करा, पहिल्या तिसऱ्या षटकाची या ठिकाणी समाप्ती झाली आहे. 3 ओव्हर नंतर संघाच्या धावा झाल्या धावफलकावरती त्या 38 धावा. इथून आपण पाहिलं तर अजूनही 12 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 12 चेंडूमध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर 54 धावसंख्येची गरज. अगदी 27.00च्या सरासरीनं आस्किंग रन रेटनं रिक्वायर रन रेटनं धावा बनवायच्या आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या टीमला. गोलंदाजी मार्कवरती चौथ्या षटकासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो तुषार मात्रे हा गोलंदाज आलाय. 54 पाहिजेत. आपण पाहिलं तर विराज बेकावडे वैयक्तिक 32 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय आणि विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय केतनजी पाटील साहेबांकडून जर 50 विराजनं लगावली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळेला पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या वरून बॉल पाठवला सीमा पार आला हा पहिल्या बॉलवरती षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या साह्यानं धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या होईल ती 44 या आकड्यावरती. 54 पाहिजे होत्या पहिल्या बॉलवरती षटकार आणि आता 11 चेंडू आणि 48 ची गरज आहे. अमित ठाकूरला देखील आता आक्रमण करावं लागेल. अजूनपर्यंत षटकार चौकार त्याच्या बॅटमधून आला नव्हता. सिंगल डबल धावेनं तो स्ट्राईक रोटेशन करत होता, परंतु या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती त्यांना लगावला षटकार. 11 चेंडू 48 ची गरज. यावेळेस मात्र थोडासा शरीरापासून बाहेर बॉल पाहायला मिळाला. अगदी आउटसाइड द ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर बॉल. बॅटन बॉलचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाही आहे. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल आलाय आणि जसजसे आता डॉट बॉल येत जातील तसा मित्र म्हणेन SK केपी स्टार दूरचे संघ या मॅचमध्ये थोडासा बाहेर जाताना थोडासा बॅकफुट वरती जाताना आपण पाहू शकतो. लॉफ्ट फटका, खूप चांगला फटका, प्रॉपर टायमिंग झालाय. वी शेप मध्ये दिलाय दणका. बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळतील 6. आला हा षटकार.
तर उर्वरित बॉलवरती 42 ची गरज आहे. 9 चेंडू आणि 42 ची गरज. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं तर 91 धावा पहिल्या सत्रामध्ये सूरज भाऊ जिते 11 टीमनं बनवल्या होत्या. धावांचा डोंगर रचला होता आणि त्या धावांच्या डोंगराचा पाठलाग करत असताना मी तर म्हणेन सध्याच्या स्थितीला तरी चांगली फलंदाजी झाली आहे. फलंदाजी चांगली झाली आहे, परंतु अजून देखील अर्ध लक्ष दूर आहे तो एसके केपिस्टार दूरशेता संघ. 9 चेंडू आणि गरज येते 42 धाव संख्येची. यावेळेला खूप चांगला फटका पाहायला मिळाला आहे. आउटसाइड ऑफ स्टंप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉल चाललाय सीमा पार. पंचांचा इशारा आलाय, हा येतोय चौकार. ठोसा टोसा पाहायला मिळालाय. अगदी ज्या धावा पहिल्या इनिंग मध्ये आल्यात त्याच धावांचा पाठलाग करताना तशीच फलंदाजी चालू आहे. धाव संख्या पोहोचली आहे ती 54 या धाव संख्येवरती, परंतु इथून अजून देखील आपण पाहिलं तर 8 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 38 धाव संख्येची. चला चेक करा थर्ड अंपर. ठीक आहे, इट्स ओके, चौकार आहे. अगदी बॉर्डर लाईनच्या थोडासा बाहेर बॉल पडलाय, म्हणजे आतमध्ये. 8 चेंडू 38. ओ हो, कमबॅक, चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. अगदी या लेंथ वरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे आता तुषार मात्रेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 7 चेंडू आता बाकी आणि विजयासाठी गरज आहे ती 38 या धाव संख्येची. धाव संख्या टोटल धावफलकावरती लागली ती 54. अजून देखील 38 धावा, 7 बॉल 38 म्हटलं तर मग 6 मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे ती एसके केपिस्टार दूरशेत टीमला. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती जबरदस्त प्रहार. चेंडू जाईल सीमा पार. लास्ट बॉल वरती येईल षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाची धाव संख्या झाली आहे ती 60. अजून देखील कोणत्याही टीमनं सामना जिंकला नाहीये, कोणत्याही टीमनं सामना हरला देखील नाहीये. दोन्ही टीमच्या बाजूने मात्र प्रयत्न चालू आहेत. आपण पाहिलं तर जी फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये सूरज भाऊ 11 ची पाहिली आहे, रोहित मात्रे, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मितेश मात्रेंची फलंदाजी केली होती. तीच फलंदाजी आपण पाहतो आता विराज बेकावडे आणि अमित ठाकूरच्या माध्यमातून. टीमची धाव संख्या झाली 4 ओव्हर नंतर ती तब्बल 60 धावा. इथून देखील आपण पाहिलं तर आता 6 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 32 धाव संख्येची. स्पर्धेचा नियम आपण पाहतोय 6 बॉल 32 म्हणजे 5 मोठे फटके आणि त्यानंतर सिंगल डबल्स किंवा 6 मोठे फटक्यांची गरज आहे ती फलंदाजी करणाऱ्या एसके केपिस्टार दूरशेत टीमला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मितेश मात्रे आला. अगदी फलंदाजी करत असताना मितेशच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपण पाहिली आहे. आता गोलंदाजीची जिम्मेदारी आली आहे. गोलंदाजी कशी होईल ते आपल्याला पाहावं लागेल. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय की फलंदाज विराज बेकावडे वैयक्तिक 32 धाव संख्येवरती 35 धाव संख्येवरती विराज या ठिकाणी फलंदाजी करतोय. इथून 6 चेंडू बाकी आहेत, 32 ची गरज आहे. पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेटनं चकवलाय, पूर्णपणे बीट केलाय आणि जसजसे आता डॉट बॉल येत जातील तसा एसके केपिस्टार दूरशेत संघ या मॅच मधून बाहेर जाताना आपण पाहू. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, डॉट बॉल पडला जातोय आणि आता 5 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे ती 32 धाव संख्येची. मितेश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना चांगलं प्रदर्शन राहिलंय. 10 चेंडू आणि 32 धाव संख्या या फलंदाजानं बनवली होती. हा चेंडू चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. थ्रो देखील डायरेक्ट झालाय आणि रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी खेळाडू बाद झालाय. पहिला झटका मिळतोय तो
फलंदाज बाद पहिला झटका मिळालाय, परंतु मी तर म्हणेन आता सामना थोडासा कठीण झालाय तो फलंदाजी करणाऱ्या एसके केपिस्टार दुर्शे टीमसाठी. 4 बॉल 32 ची गरज आहे. यावेळेला देखील खूप चांगला बॉल अगदी वाईड लाईनच्या जवळून चेंडू विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू डॉट बॉलची मात्र सांगता. 3 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 32 ची. चौथा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कट, परंतु आपण पाहिलं तर शॉट थर्डमॅन आणि थर्डमॅनच्या दिशेने फिल्डर तैनात. सिंगल रन फक्त या चेंडूवरती पाहायला मिळेल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होईल ती 61 वरती. आणि आता आपण पाहिलं शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि 31 ची गरज आहे. 2 चेंडू 31 ची गरज. इलू ठाकूर नवीन खेळाडू स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. सामना आपण पाहिला तर आता जवळ सूरज भाऊ 11 टीमनं मात्र जिंकलाय. फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक आहे. 2 चेंडू 31 ची गरज. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज पाहायला मिळालाय. अगदी ऑन साईडला आपण पाहिलं तर एक फिल्डर आहे, एक फिल्डर अगदी थर्डमॅनला, एक लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफला. इलूसाठी हा चेंडू बीट केलाय. पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजाकडून. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता आणि आता शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि गरज येते 31 धावसंख्येची. 1 साइडेड मॅच, एकतर्फी लढाई आपल्याला पाहायला मिळाली आहे. हा चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने पंचांचा इशारा येतोय. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल ती फलंदाजी करणाऱ्या टीमला. आणि एक चेंडू आणि आता 30 ची गरज. एकतर्फी लढत, 1 साइडेड मॅच झाली आहे. प्रयत्न निश्चितपणे फलंदाज विराज बेकावडे यांनी केले होते, परंतु ते प्रयत्न आता प्रयत्नच राहिलेत. प्रयत्नांना साथ मिळाली नाहीये. परत एकदा वाईट बॉल, एक बॉल आणि आता 29 ची गरज. मितेशची थोडीशी सुमार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल त्याने फेकलेत. धावसंख्या होईल ती 63 आणि 1 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज. स्विच हिट घेण्याचा प्रयत्न, शरीरावरती लागलाय बॉल. स्विच हिट सक्सेसफुल होत नाहीये आणि सामना संपलाय, सामना जिंकलाय. तो फलंदाजी गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर सूरज भाऊ 11 जीते टीमनं अगदी टीमचा कॅप्टन रोहित मात्र आहे आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. कॅप्टनने जी फलंदाजी केली आहे अफलातून, 10 चेंडू आणि 35 ची 12 चेंडू आणि 37 ची बॅटिंग आणि गोलंदाजी करत असताना देखील आपण पाहिलं तर